पहिला आम्हाला त्यांनी सफरचंद आणि मँगोला दिला पियायला आणि नंतर मग आम्ही निघालो आणि त्यांनी आम्हाला खास तुम्ही आलाय तर तुम्ही आमच्या काय जेवून नाही गेलात तर पुरणपोळी घेऊन जा. पुरणपोळीच्या हे प्रेम आहे मिलिंद. हे प्रेम कुठेतरी महाराजांमुळे आपल्याला प्राप्त होत आहे. मिळून काय मिळालं तर पुरणपोळी मिळाली. महाराष्ट्राचं मराठमोळं खाद्यपदार्थ मिष्टान्न सांस्कृतिक खाद्यपदार्थ म्हटलं तरी हरकत नाही. तर धन्यवाद म्हात्रे परिवार. धन्यवाद म्हात्रे परिवार. माऊली हा हे सरप्राईज सेवलं होतं तुम्हाला आम्ही म्हणून गाडी परत आणली. स्वप्नीलचे आनंदाश्रू पण आले आहेत. महाराजांना सकाळपासून आम्ही जपलेलं बदलापूर कल्याण सगळीकडून भेटते. तर आज आहे कार्तिक एकादशी आणि कार्तिक एकादशी म्हणजे तुळशी विवाह आरंभ होतो आणि आपली दिवाळीची सुट्टी आहे ना ती तुळशी विवाहापर्यंत असते. म्हणजे लहानपणी दिवाळीची सुट्टी आहे ना ती तुळशी विवाहापर्यंत असते आणि तेव्हापर्यंत ना तुळशी विवाहापर्यंत ना मातीचे किल्ले असतात. जे काही आपली मातीची परंपरा आहे संस्कृती आहे ती मातीची किल्ल्याची संस्कृती तुळशी विवाहापर्यंत असतात. तर आजपर्यंत काही जणांचे किल्ले असतात. काही जण लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे करतात. काही जण तुळशी विवाहापर्यंत ठेवतात. काही जण देव दिवाळीपर्यंत ठेवतात. तर ते मातीच्या किल्ल्यांच्या स्पर्धा बोलवल्या होत्या स्वराज्य प्रबोधिनी आणि स्वराज्य प्रबोधिनीचा मी पण घटक आहे. तर 10 जणांचा हे झालेलं आहे पारितोषिक नामांकित झालेले आहेत. त्या 10 जणांच्या आहेत बदलापूर, ठाणे, कांदिवली, लालबाग हे सगळे जे मातीचे किल्ले आहेत ते विजेते आहेत. तर ते मातीची संस्कृती जपणारे आपली परंपरा त्यांचा आपण आज सन्मान करायला चाललेलो आहे. आणि आमच्या सोबत आमचा प्रायोजक सवाई मसाले 75 वर्षची चव उभ्या महाराष्ट्राची चव असलेला सवाई मसाले आमचे प्रायोजक आहेत. ते पण आमच्या सोबत आहेत आणि आमची टीम आज चालली आहे. पहिला बदलापूर करून डोंबिवली करून आम्ही सर्व जाणार आहोत आणि त्यांचं अभिनंदन करणार आहोत. कौतुकाची थाप देणार आहोत आणि आपली संस्कृती जपत आहेत त्यांना मानाचा मुजरा करणार आहोत. तर चला हा प्रवास पाहूया. जाऊया पहिला बदलापूर. आता मनोरमा नगर मित्र मंडळ यांच्या इथे आलो आहे. दक्षिणेची विजय आता किल्ले वेल्लोर आणि त्यांचा किल्ला तिकडे आहे. त्या मुलांनी बनवलेला बघा सुंदर असा दक्षिणेची विजय आता वेल्लोरचा किल्ला केलाय. तटबंदी मातीची तटबंदी हे आमच्या 10 मध्ये नामांकित आहे. यांना आम्ही सांगितलं नाही की यांचं 10 मध्ये नामांकित आम्ही असं सहज पाहायला येतो म्हणून सांगितलंय. आणि आता ह्यांना आम्ही आता सरप्राईज देणार आहे. यांचा नंबर आला म्हणून 10व्यामध्ये म्हणजे ह्यांना आता ते सरप्राईज देणारच आहोत. तोपर्यंत थोडंसं आम्ही किल्ल्याची माहिती घेतो त्यांच्यामध्ये. बाजूला पाणी आता पावसामुळे काही बराचसा किल्ला असा ढासळला आहे सतत पाऊस पडत असल्यामुळे. आणि पहा तो किल्ला महाराजांच्या स्वराज्यात आला. त्यांना ते बुरुज मारायचे असते ना म्हणजे ही जी आपण जे किल्ल्याची जी हे असतं ना आयडेंटिटी ते आपण असं ते कमळाच्या पाकळ्यामध्ये त्याच्यामध्ये दाखवली माहिती. आणि हे यांचं 11वं वर्ष संस्कृतीचं. पहिल्या वर्षीचा किल्ला, दुसऱ्या वर्ष 2016चा, 17, 18, 19, 20, 21, 24ला त्यांनी सुवर्णदुर्ग साकारला होता जलदुर्गामध्ये. जो किल्ला ही मुलं दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा किल्ला साकारत असतो. आणि इथे आमचे सर्व जे फ्लॅटधारक आहेत जवळपास आमचे 78 फ्लॅट आहेत आणि प्रत्येक फ्लॅट मागे त्यांना मुलांना एक आर्थिक मदत आम्ही ही दरवर्षी देत असतो. ते पावसाने अतिशय पाऊस जास्त प्रमाणात झाला ते पूर्णपणे जी मेहनत होती मुलांची आणि विशेष करून
काही आमच्याकडे मुली सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा या इथे जे आपण घरं दाखवतो, ज्या वेळेस जी घरं होती ते घरं दाखवतो आणि पूर्ण जवळपास 100 ते 200 घरं होती इथे आणि पूर्णपणे ती घरं पाण्याने खराब झाली होती आणि ती घरं बांधायला काही आमच्या भगिनी आहेत ज्या त्यांचं घरचं काम उरकून सुद्धा इथे त्यांनी मदत केली आणि या मुलांना प्रत्येक फ्लॅटधारकांनी मदत केलेली आहे आणि ज्या वेळेस पाऊस झाला त्यावेळेस ताडपत्री पकडून ते बांधण्यापासून सर्व काही गोष्टी व्यवस्थित ठेवण्यापर्यंत आणि 2दा हा किल्ला बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला. खूप छान. तुम्ही काय बनवतात ऍडव्हान्स मध्ये सुंदर अशी कविता केलेली आहे. वेल्लोर किल्ला आहे आणि ह्या काकाने केलेली आहे. श्री आनंद वाघमारे लेखक आहेत आणि एक जुटीने एक मतानं दगड दोटे जमवून तामिळनाडूचा वेल्लोर किल्ला तयार केलाय मावळ्यानं. क्या बात आहे. अशी सुंदर अशी किल्ला ही कविता या काकाने केलेली आहे. खरंच काका पुढच्या वेळेला आम्हाला असे नवीन नवीन कविता पोचलेला आहात. तुमच्या जिद्दीला सलाम. आणि ही स्पर्धा म्हणजे नावासाठी आहे पण महाराजांचा इतिहास हा पोचला गेला पाहिजे. महाराजांचा इतिहास, मराठी माणसाचा इतिहास हा आपल्या आजूबाजूला सगळीकडे पसरला पाहिजे आणि त्याच्यातून एक छोट्या माध्यमातून आपण एक पाऊल पुढे टाकतो आहोत. तर खूप छान उपक्रम आहे आणि तुम्ही त्याला चांगली साथ देताय त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय शिवराय, जय महाराज. छत्रपती महाराज की जय. जय शिवाय. डोंबिवलीत राजाराम निवास देवीचा पाडा इथे आलोय. हा म्हात्रे परिवारांनी हा उभारलेला गिरिदुर्ग पावसामुळे झाकून ठेवला होता. प्लॅस्टिक काढलंय. हरिहरगड साकारलाय. हे 10वं वर्ष. राजाराम निवास मारुती मंदिर पुढे 57 चौक देवीचा पाडा. म्हात्रे परिवारांनी साकारलेला आहे. साहिल कोथळीगडला गेलाय ज्याने हा साकारला होता. साहिल आणि त्याची मित्र मंडळी. मनपूर्वक अभिनंदन. आणि त्यांनी असेच किल्ले बांधणीची ही जी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे दिवाळीत किल्ले साकारण्याची ती यापुढेही चालू ठेवावी आणि आमच्यातर्फे त्यांना विशेष सन्माननीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आमचे मंडळाचे आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री मिलिंद खोत हे हा पुरस्कार प्रदान करतील. साकारलेला आहे अतिशय उत्तमरित्या. आणि विशेष कौतुक म्हणजे काय माहितीये का, हा म्हात्रे परिवार आहे आणि त्यांचा राजाराम निवास आहे आणि परिवाराच्या अंगणात हा किल्ला साकारला आहे. त्यांच्या अंगणात त्यांनी किल्ला साकारला. आपल्याला असं कमी उदाहरण भेटते की आपल्या घराच्या अंगणात किल्ले, कारण आपली संस्कृती अशी असते की आपल्या घराच्या अंगणात किल्ले साकारणे वगैरे. आणि तसं आपण एक सोसायटी एक किल्ला असं म्हणतो, तसं त्यांनी अंगणात साकारलेला आहे. त्यांचं विशेष कौतुक आहे आणि अभिनंदन तुमचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय. नमस्कार, मी राहुल म्हात्रे, शिवबा ग्रुप, राजाराम निवास देवीचा पाडा. गेली 10 वर्ष आम्ही किल्ले उभारणीचे हे उपक्रम आमचा असतो आणि त्यात आम्ही म्हणजे दरवर्षी वेगवेगळे किल्ले बनवतो आणि त्याची माहिती लोकांपुढे आणतो. असं कारण प्रत्येक वर्षी आमचा जो किल्ला असतो तो म्हणजे लोकांना माहिती नाही असे किल्लेच आम्ही म्हणजे बनवतो. आणि गेले 2 वर्ष झाली तर तुम्ही स्वराज्य प्रबोधनी ग्रुप हे आमचे म्हणजे इथे आमच्या किल्ल्याला भेट देतात आणि खरोखर गेल्या वर्षी पण आम्हाला त्यांनी प्राइज दिलं आणि या वर्षी देखील ते आले इथे आणि आमच्या किल्ल्याला प्राइज दिला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना धन्यवाद देईन. आणि त्यांच्यापासूनच आम्हाला म्हणजे असे स्पर्धा घडवतात आणि त्यामुळेच आम्हाला प्रेरणा येते की किल्ले. या माऊलीने आम्हाला आता खायला दिलं. आम्ही फिरतो सकाळपासून, आम्हाला आधार म्हणून घरी ना. आता आम्हाला जायचं, दुसरीकडे पण जायचंय. आम्ही नंतर परत येऊ. आता आम्हाला दुसरीकडे ठाण्याला जायचंय. नक्की येतो आणि धन्यवाद. आम्हाला छोटासा अनुभव बाहेर केला तुम्ही. धन्यवाद. चला पुढच्या वर्षी भेटू. पुढच्या वर्षी असाच एक चांगला किल्ला पाहायला नक्की.
इथे लावली आहे आणि इथे ठाणे खोपट तिथे आलोय. ओंकारेश्वर त्यांचा किल्ला आहे, त्यांचं नामांकित झालेले 10 मध्ये आणि त्यांचा तृतीय क्रमांक आहे. त्यांना आम्ही तृतीय क्रमांक दिलेला आहे. तर त्यांना घेऊन आम्ही आता ठाण्याचं अजून एक आहे ते करून आम्ही निघणार आहोत पुढे. मोरपंथाची तुकडी पोचण्यास उशीर झाला आणि लायपाटलांनी ते शिड्या काढून पुन्हा परतले आणि याचाच या धाडसी पराक्रमाचा आदर म्हणून छत्रपती शिवरायाने त्यांना पालखी बोटीचा मान देखील दिला होता. पुढे छत्रपती खाडी भरण्यास सुरुवात झाली, परंतु हे कार्य अवघड होते. भरती ओटीमुळे सागराच्या उथळ पाण्यामुळे येथे बरेच वेळा सेतू ढासळला होता, परंतु काम अगदी जिद्दीने आणि जोमाने सुरू होते. येथून लागलेला तोफा या जंजिऱ्याच्या थेट तटांच्या आत पडू लागला आणि आता सिद्धांना धडकी भरली. जंजिरा आपल्या हातातून कायमचं जाणार हे समजले, त्यामुळे तो मदतीची याचना. बघा अप्रतिम असा केलेला आहे बघा जंजिरा. बघा जंजिरा किल्ला अप्रतिम अशी बघा डिटेलिंग बघा, अतिशय सुंदर असं डिटेलिंग आहे. आणि इथे बघा शंभू सेतू, नंतर बाजूला साम्राजगड, नंतर पद्मदुर्ग असा उभारलाय आणि हे ओमकार सुंदर सुंदर आहे, सुंदर उभारलाय. इथे कौशल्य यांचं यंदाचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ओमकार मित्र मंडळ यांनी पटकावलेलं आहे. खरंच ओमकार मित्र मंडळाचं मनपूर्वक आभार. आणि दुर्ग महोत्सव 2025 यंदाचा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ओंकार मित्र मंडळ ठाणे खोपट. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी. सर्व मंडळांची हे यंदाचे दुर्ग स्थपती आहेत आणि त्यांनी प्रत्येकाला त्यांच्या बॅचवर, तुम्ही त्याचं बघत असाल की त्यांच्या बॅचवर ज्यांनी हा किल्ला सर्वप्रथम बांधला किंवा सुरू केला त्यांचं नाव दिलेलं आहे सर्जा. नंतर हे किल्लेदार आहेत वीरा म्हणून, ही तायडे पण किल्लेदार आहेत. हे या संपूर्ण या किल्ल्याच्या प्रोजेक्टवर देखरेख करण्यासाठी दर्या सारंग नौका बांधल्या यांनी. आणि ही संपूर्ण टीम त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण असं नाव या ठिकाणी दिलेली आहेत. आणि एक आगळं वेगळं कलाकृती, फक्त कलाकृती सांगितली नाहीये तर ह्या संपूर्ण किल्ल्याची माहिती, इतिहास लोकांपर्यंत विदित केलेला आहे. ह्याच्यासाठी हे पारितोषिक त्यांना जात आहे. धन्यवाद. आणि हे अमित सरांना विनंती करतो त्याने हे शिवकन्या पुरस्कार त्यांना प्रदान करावे. कोमल दळवी, घ्या कोमल दळवी यांना यंदाचा शिवकन्या पुरस्कार जातोय. स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान दुर्ग महोत्सव 2025 यंदाचा शिवकन्या पुरस्कार कोमल दळवी. पूर्वा जाधव किल्लेदार उर्फ वीरा, शिवकन्या पुरस्कार यांना सन्मानित केलं जात आहे. श्रावणी पुजारी, अरे देत हो रुपये, पाऊस आला काय नाही, वरुण राजाची कृपा आहे आपल्यावरती. आणि हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी आपल्याला प्रोत्साहनपर आपल्याला आर्थिक सहाय्य केलं असे आमचे हितचिंतक आणि आमच्या बरोबर जे सदैव असतात सवाई मसाले. 75 वर्षाची ही परंपरा सवाई मसाल्याने यंदा जपलेली आहे. एकदा अटूट चव जर तुम्हाला चाकाची असेल तर सवाई मसाले आपल्या घरामध्ये जरूर आणा. धन्यवाद. धन्यवाद सवाई मसाले. असंच तुम्ही सर्वांच्या पाठीशी उभे राहा आणि सर्वांना प्रोत्साहन करत राहा. आणि दरवर्षी स्वराज्य प्रबोधनीचा हा संपूर्ण डोलारा जे स्वतःच्या खांद्यावर वाहवत नेतात आमचे योगेश सर, आम्ही त्यांच्या ऋणानुबंधात आहोत. त्याच्यामुळे ह्या ऋणानुबंधांच्या गाठी जपण्यासाठी आम्ही एक आमचं प्रेमाचं प्रतीक त्यांना देतो आहोत.
मी विनंती करतो योगेश सरांना ते त्यांनी स्वीकारावं. नोंदणीचे खंदेशिलेदार मंगेश यांच्या हस्ते हे ठाण्यावरून आता दुसऱ्या वर्तक नगरला झालो ना आपण. आता वर्तक नगरला झालं नाही बघा. पहिला आणि दुसरा नंबरचे हे आहेत बक्षीस आहेत आणि बाकीचे दुसऱ्या गाडीतून येत आहेत. घरकुल सोसायटी ठाणे महानगरपालिका वर्तक नगर मध्ये आलो आहे. घरकुल सोसायटी त्यांच्या घरकुल गिरिदुर्ग पळसगड माहूर जसं गड दाखवलाय हा तर रात्री गड कसा दिसेल हे सुद्धा दाखवायचं. ओके. अरे हा बघा रात्रीचा दुर्ग कसा दिसेल गिरिदुर्ग. वा. आणि हे गिफ्ट हॅम्पर आहेत जे आमचे सवाई मसाला जे स्पॉन्सर्स आहेत त्याच्यामुळे आम्ही स्पर्धा आयोजित करतो आणि ते आम्हाला स्पॉन्सरशिप दरवर्षी करतात. तर त्यांच्यातर्फे हे गिफ्ट हॅम्पर आहे तुमच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. काय वाटतंय? काय नाही छान वाटतंय. छान वाटतंय. पोटामध्ये काहीतरी जात आहे. हा गोड गोड जात आहे. माऊलीचे उपकार खरंच माऊलीने आम्हाला दिलं. पोटाला आधार झालाय माऊलीने दिलं. ते त्यांनी आठवणीने पाठवलं माहिती का. आम्ही निघत होतो ना पहिला आम्हाला त्यांनी सफरचंद आणि मँगोला दिला पियायला आणि नंतर मग आम्ही निघालो आणि त्यांनी आम्हाला खास तुम्ही आलाय तर तुम्ही आमच्या काय घेऊन नाही गेलात तर पुरणपोळी घेऊन जा. क्या बात, क्या बात, पुरणपोळी त्या माऊलीने दिली. हे प्रेम आहे मिलिंद. हे प्रेम कुठेतरी महाराजांमुळे आपल्याला प्राप्त होत आहे. मिळून काय मिळालं पुरणपोळी मिळाली. मराठमोळं खाद्यपदार्थ मिष्टान्न सांस्कृतिक खाद्यपदार्थ म्हटलं तरी हरकत नाही. 7 वाजता घर सोडलं. माहित नाही आम्ही सकाळी 7 वाजता किती वेळा खाल्लंय पण शक्यच नाही. आमची सर्वच उपाशी आहोत. पण राजाराम निवास इकडे आम्ही जेव्हा किल्ला पारितोषिक देण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिकडच्या माऊलींनी खूप मोठ्या प्रेमाने आम्हाला त्यांनी बनवलेल्या पुरणपोळ्या दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपली माणसं पेरून ठेवली आहेत 400 वर्षानंतर ही कोणतरी आपल्याकडे येत आहे आणि आपल्यासाठी काहीतरी कोणतरी करते आणि त्यासाठी ही प्रेमाची जी भेट आहे. आणि खरंच या माऊलींचं मी मनापासून धन्यवाद देतो. सुंदर आहे. आणि रुपेश यावर्षी आपण किल्ले जो हॉलमध्ये घेतो आणि यावर्षी आपण प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन जातोय. हा कसा अनुभव आहे आपला? खरं सांगू माझ्यासाठी हा अनुभव ना थोडासा वेगळा आहे. का की प्रत्येक ठिकाणी आपण जाणं आणि लांब पर्यंत स्वराज्य प्रबोधिनीवर या किल्ले स्पर्धेला लोकांनी इतकं भरभरून प्रेम दिलंय. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धकांमुळे यशस्वी होते. आम्ही फक्त आयोजक आहोत. परंतु होतं काय की मुंबईच्या आणि उपनगरातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जाताना परीक्षकांची एक वेगळी कसोटी लागते आणि मग पारितोषिक वितरण करताना एक बदलापूरची टीम असते, कोणी विरारचं असतं तर कोणी कांदिवली चारको तर कोणी लालबाग परळचं असतं. त्याच्यामुळे हा संपूर्ण एक दिवस यंदा हा आमचा पहिला ट्राय आहे. पण या पहिल्या ट्रायमध्ये आम्ही खूप थकलोय. परंतु थकलेलो असताना सुद्धा तितकं प्रेमही आम्हाला प्रत्येक ठिकाणावरून भेटतं की ज्या सोसायटीमध्ये आम्ही जातो त्या सोसायटीमध्ये एक उत्स्फूर्त स्वागत आमचं केलं जातं. कोणीतरी आपली वाट बघतंय ही भावना आम्हाला जिथली भेटते ती फार अतुलनीय आहे. हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. खूप छान लोकांनी प्रेम केलं आणि तो होत नाहीये. आणि हे खरंच तुमच्या माऊलीचे जे तुमच्या माऊलींना सांगा मनापासून धन्यवाद.
आज पंढरपूरला विठू माऊलीच्या इथे तुळशी बारशीची लग्न आहेत. जणू काही त्या विठू माऊलीने तुमच्या माऊलीच्या रूपात येऊन आम्हाला पुरणपोळीचा प्रसाद खास पंढरपुरावरनं पाठवलेला आहे. इतकं आम्हाला ती धन्यता लाभलेली आहे. आणि सोबतीला कोण आहेत? छत्रपती शिवराय. यापेक्षा स्वर्गीय सुख दुसरं कोणतं नव्हतं आणि नाही. सो खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्या साऱ्यांचे. जी अवस्था होती, आम्ही ज्या जोशात निघालेलो, आता आमचे म्हणजे कौशल हे गाडी चालवत आहेत सारथी. एक गाडी आता आमची घरी गेलेली आहे. 2-3 आमचे सर्व सहयोगी टप्प्याटप्प्याने आपापल्या घरी गेलेले आहेत. आणि गाड्या बदलापूरला होत्या. हा, आणि आता आम्ही 1, 2, 3, 4 आणि 5 पाचचा दिसत नाही. मी दाखवतो तुम्हाला. हा, मागचा हा स्नेहल दुरी आहे आणि अक्षरशः त्याच्या पायावर वजन न देता मी बसलेलो आहे. पुढे आपल्याला जायचं आहे चारकोपला. पहिला प्रथम क्रमांकाचा मान पटकावलेले मातोश्री गृहनिर्माण संस्था इथे आता आपण जात आहोत. त्यांना माहिती नाही अजून पहिला अजून माहित नाही. कोणालाही आम्ही फक्त येतोय म्हणून सांगितलंय, पण कोणाला कुठला क्रमांक मिळालेला आहे ह्याच्याबद्दल आम्ही कुठेही अजून जाहीर केलेलं नाहीये. 7:30 वाजल्यात आणि आता कांदिवलीला आलोय. आणि त्यांचा प्रथम पारितोषिक आहे, प्रथम क्रमांक आहे, पण आम्ही त्यांना सांगणार नाही आहेत. आमच्या स्वागतासाठी आलेले आहेत. सकाळी 3 वाजल्यापासून. हाय. जय शिवराय. रामकृष्णारी. हो, रामकृष्णारी. हो. जय महाराष्ट्र मित्रांनो, मातोश्री गृहनिर्माण संस्था चारकोप शिवकार्याचा वसा जोपासत दुर्ग बांधणीच्या निमित्ताने आपल्या जाज्वल्य इतिहासाची ओळख लोकांना करून देत आहेत. आणि त्याच प्रेरणेने यावर्षी आम्ही घेऊन आलो आहोत किल्ले अजिंक्यतारा. अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड, मग रायगड, त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. किल्ल्याची अनेक नावे आहेत, परंतु त्यापैकी अजिंक्यतारा हेच नाव कायम रूढ झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनगड पाठोपाठ हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. कर्नाटक मोहिमेच्या आधी आजारपणाच्या काळात महाराजांचा मुक्काम काही काळ या किल्ल्यावर होता. किल्ल्यावर मंगळाई देवी मंदिर, हनुमान मंदिर आणि महादेव यांची मंदिरे तसेच अनेक तलावे आहेत. तेलातुपाचे रांजण, बुरुज, तटबंदी, 2 महादरवाजे, महाराणी ताराराणींच्या राजवाड्याचे काही विशेष भाग आहेत. त्याचबरोबर आकाशवाणी केंद्राचा मनोरासुद्धा आहे. ही संपूर्ण प्रतिकृती आम्ही पर्यावरणपूरक वस्तूंनीच बनवलेली आहे. पुढे यावं आणि त्यांचा हा पुरस्कार आमच्याकडून स्वीकारावा. पुरस्कार देतोय. टाळ्या. स्पर्धा यशस्वी करण्यामागे सवाई मसाले यांचा फार महत्वाचा योगदान आहे. आणि त्यांच्या टॅगलाईन प्रमाणे आपुलकी वाढवणारी, चव नात्यांना जोडणारी, अशी ही त्यांची टॅगलाईन आहे. खरंच सवाई मसाले यांचं खरंच मनापासून आभार. आणि ही सुंदर गिफ्ट मी आमच्या या मातोश्रींना देतोय. धन्यवाद. आपली 75 वर्ष. आम्ही आता बाहेर चाललोय आणि त्यांना 1 नंबरचे पारितोषिक देतोय आणि सरप्राईज आहे त्यांना. कौशल चला. स्वप्न प्रथम क्रमांक. हा, हे सरप्राईज ठेवलं होतं तुम्हाला आम्ही, म्हणून गाडी परत आणली. हो.
हा हा सरप्राईज होता. म्हणून तुम्हाला बाहेर बोलवलं होतं आणि तुम्हाला सरप्राईज द्यायला. म्हणून तर पाठीमागे सेटिंग लावले आम्ही. स्वप्नीलचे आनंदाश्रू पण आले आहेत. महाराज पूर्ण मुंबई दर्शन करून आले. परंतु तुमच्या पाहुणचाराची आम्हाला ओढ लागली आणि स्पेशली या माणसाला भेटायची. आय लव्ह यू आहे. महाराजांना सकाळपासून आम्ही जपलेलं बदलापूर कल्याण सगळीकडून भेटते. तुमचा मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हरो 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 हरे. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. खंड हिंदुस्थानाचा नमः पार्वती पते हर हर महादेव. तो मान यांचा जय जिजाऊ. जय जय भवानी. जय. हळू घ्या हळू. नाही तर प्रथम पारितोषिक स्वप्नील. खरं तर शब्दात वर्ण म्हणजे व्यक्त होता येत नाहीये मला. पण जसं मी मागे पण बोललेलो की रुपेश दादाला की भले स्पर्धेच्या स्वरूपाने का होईना किंवा तुम्ही नेहमी म्हणता की ॲज अ आयोजक म्हणून तुम्ही निमित्त मात्र आहात, पण त्यात तुमच्यासारख्या ज्या संस्था आहेत या संस्थांमुळे आमच्या सारख्यांना कुठेतरी आपला जो वसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही त्याचा एक दुवा आहे म्हणून आम्ही समजतोय. मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हितपर्यंत तो न ठेवता तो शिवाजी महाराजांचा त्यांच्या कार्याचा विचार जेव्हा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू ना तर तेव्हा कुठेतरी तो शिवकार्य शिवजागर आपण जागवतोय असं मला स्वतःला वाटतं. मला बोलण्यापेक्षा माझ्या टीमला असं वाटतं की महाराजांची इतिहासाची खरोखरच पुढच्या पिढीपर्यंत पोच करणं गरजेचं आहे. मी एक वाक्य असं ऐकलं होतं की जीवन की हे अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना. जीवन की हे अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना और जब कभी तुम्हारा शौर्य सो जाए तो मराठा साम्राज्य पढ़ लेना. ते शिवाजी महाराजांच्या ही जी पंक्ती आहेत ना त्या खरोखर जेव्हा तुम्हाला कधी असं वाटतं ना की बाबा नाही आता नाही होणार, अक्षरशः आमची अवस्था शेवटचे 5 दिवस ना असं वाटतं की अरे यार नको यार बस झालं, पण तरी पण कोणतरी मध्येच उठून यायचा नाही हे अजून असं करूया हे असं करूया वगैरे. मग तेव्हा कुठेतरी परत नाही हा करूया. मग तो जो हुरूप यायचा आहे ना ते वेगळं आहे, शब्दामध्ये ते वर्णन करता येणं शक्यच नाही. ती प्रेरणा त्या शिवकार्यातून त्या शिव प्रेरणेतून येत असते आणि त्या प्राइज हे आम्ही कधीच नाही. मी तुम्हाला मागे पण बोललो की तुम्ही जेव्हा आमच्याकडे येता आणि जेव्हा तुमच्या तोंडून जेव्हा ते शाबासकीपर शब्द म्हणा किंवा जे काही आमच्यावरती आम्हाला जे तुम्ही आशीर्वाद म्हणा किंवा प्रेम जे तुम्ही देता ना तेच आमच्यासाठी लाख मोलाची गोष्ट आहे. प्राइज प्रथम द्वितीय विशेष वगैरे ते सर्व नगण्यच आहे. करवतं ना तसा हा आमच्यातला हिरो जिंकला, कारण ह्याच्या नजरेतनं आम्ही किल्ला नेहमी बांधत असतो. हा स्वतः प्रोफेशनल एक फोटोग्राफर आहे, स्वतः तो एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. त्यामुळे त्याच्या नजरेतनं जे काही बारकावे असतात ते आम्ही नेहमी बघत असतो. त्यामुळे तो आमच्यासाठी आमचा हिरो इंदुलकर आहे. त्यामुळे खरोखर ते यश सर्वांचं त्याचं एकट्याचं नाही त्या संपूर्ण टीमचंच आहे. खरोखर खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि ती सार्थकी लागते आणि लोकांपर्यंत इतिहास पोहोचतोय ही सर्वात मोठी गोष्ट आहे. विविध स्पर्धेमध्ये किल्ले बांधले स्पर्धेमध्ये मिळालेले पारितोषिक बघा. तर सकाळी निघालो होतो आणि आता मुंबईत आलोय फेरबंदरला.
आणि हे पण नामांकित आहेत फेरबंदरचे. 10:30 वाजले रात्रीचे. अजून एका ठिकाणी जायचं आहे, पण तोपर्यंत फेरबंदरचा हा किल्ला पहा. सज्जनगड बघा, अतिशय सुरेख असं डिटेलिंग केलेला सज्जनगड. प्रवेशद्वारातून आता आतमध्ये गेलं आणि पहा जे सज्जनगडावरच्या ज्या वास्तू आहेत ना तशा त्यांनी त्या वास्तू दाखवल्या आहेत. सह्याद्री सहकारी गृहनिर्माण संस्था, माडा कॉलनी, होडपदेव, सज्जनगड साकारला. आणि 10च्या आमचे जे स्वराज्य प्रबंधचे 10 नामांकित त्याच्यामधले हे आहेत. श्री समर्थ समाधी मंदिर, श्रीधर कुटी, पेठेतील मारुती मंदिर हे सर्व त्यांनी दाखवलं आहे. धाब्याचा मारुती मंदिर. सज्जनगड मध्ये या चिमुकल्यांचे पण हात होते. तू काय केलं? तू काय केलंस? आम्ही माती मळली सगळ्यांनी. तू काय केलं? हो, एकदम बरोबर उत्तर दिलंय. आणि यावर्षी स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान आयोजित परवा 9व्या मधल्या विनोद इंदुरकर पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत सह्याद्री सहकारी गृहनिर्माण संस्था सज्जनगड. टप्पा आमचा सी ब्लॉक मेघवाडीमध्ये आलोय. डंकिन ग्रुपमध्ये आलोय आणि यांचा दुसऱ्या नंबरचा परिचय यांनाही सांगितलेलं नाहीये. दुसरा नंबर आहे ते यांचा. दुसरा नंबर आहे, नाही सांगितलेला. दुसरा आहे. आमचे प्रतीक्षेत आहेत डंकिन ग्रुप. आणि हे बघा, मी माझी व्हिडिओ बघितला असेल तर मी शिवलंकेचे भूमिपूजन. हे बघा, मोडियाचा दोन आणि श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर. क्या बात है. नमस्कार. सवाई मसाले पुरस्कृत स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित दुर्ग महोत्सव 2025 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाते डंकिन ग्रुप लालबाग. आणि तो क्षण चला आयोजित दुर्ग महोत्सव 2025 द्वितीय क्रमांक डंकिन ग्रुप लालबाग. जोरदार टाळ्या होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. छान आहे. आपुलकी वाढवणारी, चव नात्यांना जोडणारी 75 वर्षाची अजोड परंपरा सवाई मसाले. तर मग कसा वाटला हा व्हिडिओ? गेले 1 महिनाभराची मेहनत, या सर्व मंडळांची, या संस्थांची मेहनत आणि स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं गेलेलं परीक्षण, या सर्वांची आज कुठेतरी सांगता झाली. आज तो दिवस होता की या सर्वांच्या मेहनतीचं आमच्या माध्यमातून एक सेवारूपी त्यांना बक्षीस देण्याचं आमचा हा आजचा दिवस होता. सकाळपासून आम्ही आमची सर्व स्वराज्य प्रबोधिनीची संपूर्ण टीम बदलापूर, ठाणा, कांदिवली, चारकोप या ठिकाणी भटकून आता सरतेशेवटी लालबागला म्हणजे स्वगृहीत परतलेली आहे. आणि डंकिन ग्रुपला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन आता आजचा या वर्षीचा समारोपाचा निरोप आम्ही आता घेत आहोत. हा समारोप म्हणजे पुढच्या वर्षाची नांदीच जणू. आणि ह्या नांदीचं अवतान आम्ही आता या सर्व संस्था मंडळांना देत आहोत. तर असेच आमच्या सोबतीला राहा. नवीन नवीन व्हिडिओज लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा, कमेंट टाका. जय शिवराय. आणि तुम्हाला हे त्यांचे किल्ले कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही त्या सर्व किल्ल्यांना, कदाचित मला माहित नाहीये आज एका दुसरा दिवस वाढेल सुद्धा,
त्या ठिकाणी जाऊन त्यांची डिस्क्रिप्शन लिंक खाली दिलेली आहे, तिथे जाऊन त्या किल्ल्यांना व्हिजिट करा. म्हणजे तुमच्या जाण्याने त्यांच्या प्रयत्नांना शाबासकीचं फळ नक्कीच मिळेल. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद.